महिनाभराच्या तीव्र पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या मंद्रुपकरांना अखेर नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू झाला. मात्र हा दिलासा फार काळ टिकणार नाही. ग्रामपंचायतीकडून बुधवारी सोडण्यात आलेल्या पाण्यातून तीव्र दुर्गंधी येत असून केमिकलसारखा वास येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे अनेकांनी हे पाणी घरात साठवण्याऐवजी थेट रस्त्यावर सोडून दिले. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून गावकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. गेल्या 1 महिन्यापासून मंद्रुप गावावर पाणी टंचाईचे गंभीर संकट ओढवले होते. जलवाहिनी फुटल्यानंतर ती वेळेत दुरुस्त करण्यात ग्रामपंचायत प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप होत आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागली. गावातील अनेक विहिरी व बोअरवेलचे पाणीही कमी झाल्याने परिस्थिती आणखी बिकट बनली होती. पाणी टंचाईच्या वाढत्या तक्रारीनंतर दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज राऊत तसेच आमदार सुभाष देशमुख यांच्या निर्देशानुसार ग्रामपंचायतीला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार टँकरचे पाणी गावातील पाणी टाकीजवळील पंपात साठवून नळाद्वारे पुरवठा करण्यात आला. मात्र हेच पाणी घाण व दुर्गंधीयुक्त असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. बुधवारी सकाळपासून अनेक भागात नळातून येणाऱ्या पाण्याला असह्य दुर्गंधी येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. काही नागरिकांनी तर पाण्यात केमिकलसारखा वास असल्याचा दावा केला. त्यामुळे महिनाभर पाण्याची वाट पाहणाऱ्या नागरिकांनीही हे पाणी वापरण्यास नकार देत ते थेट रस्त्यावर सोडून दिले. अनेक ठिकाणी नळाचे पाणी वाहून जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. ग्रामपंचायतीने मोठा गाजावाजा करून टँकरची व्यवस्था केल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात नागरिकांना निकृष्ट दर्जाचे पाणी मिळाल्याचा आरोप होत आहे. स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवण्याची जबाबदारी असताना दूषित पाणी पुरवठा करून ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ करण्यात आल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.